निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये। जानोबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट। फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा। तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा। संपर्क मोबाईल विनोद घाडगे 99 22 64 31 04। हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। फलटण शहर फलटण तालुक्याच्या दृष्टीनं होत असलेला ऐतिहासिक असा कार्यक्रम आणि या ऐतिहासिक कार्यक्रमाची आपण सगळेजण साक्षीदार। आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारताला स्वातंत्र्य 1947 साली मिळालं आणि ते स्वातंत्र्य मिळवत असताना अनेक स्वातंत्र्य सैनिकांना बलिदान द्यायला लागलं। अनेकांनी आपला जीव गमावला, अनेकांनी आपले आयुष्य धोक्यात काढले आणि या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये प्रचंड मोठा संघर्ष झाला। तो महात्मा गांधीजींनी एक इंग्रजांना चले जाओ म्हणून चळवळ उभी केली आणि जसा मार्केट कमिटीमध्ये कायदा आलाय तसाच एक काळा कायदा इंग्रजांनी आणला होता सायमन। त्यावेळी सायमन बरंच जावं एक आंदोलन चालू केलं होतं। आता फलटण शहराच्या स्वातंत्र्याचा लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। तालुक्याच्या स्वातंत्र्य आलेली आहे आणि आता फलटण तालुका म्हणतोय राज्य चले जाओ। फलटण तालुका म्हणतोय आता सायमन पर्यंत आलो। आता मार्केट कमिटीच्या माध्यमातून या लोकांच्यावर काय कायदे लादणाऱ्या, त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या आता दुसऱ्या एका बाबाला सांगितलंय की आता बाबा परत जाओ। आज ऐतिहासिक असा दिवस आहे। दादानी काल परवा मला फोन केला आणि भाऊ या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका दादांनी मांडली। त्यांनी प्रचंड ताकदीनं या फलटण तालुक्याच्या जुलमी राजवटीच्या परिवर्तनासाठी संघर्ष केला। या तालुक्याच्या विकासाचं काम ज्या माणसाने हातामध्ये घेतलं, ज्या विकासाची वाट आमचा फलटण तालुका गेल्या अनेक वर्षापासून पाहत होता, तो सगळा विकास आता मागाशी दादांनी सांगितलं पुन्हा सांगा, तो अनेक नवनवीन ऑफिसेस या ठिकाणी चालू झाली, विकासाची कामं चालू झाली, MIDC चालू झाली आणि हे सगळं या ठिकाणी ज्यांच्या प्रयत्नात आले ते आपल्या फलटणचे सुपुत्र माझ्याचे माजी खासदार, आमचे मित्र सन्माननीय रणजित दादा, ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रल्हाद साळुंखे, तात्या आम्हाला कायम मार्गदर्शन करत असतात आणि करत असताना जिथं चुकत तिथं सांगतही असतात। तात्याने आज सांगितलं की भाऊ एका चांगल्या कार्यक्रमाला आपण चाललोय आणि रणजित दादा आता वेगाने परिवर्तनाची लाट या भागामध्ये रणजित दादाने आणलेली। माजी नगराध्यक्ष दिलीपसिंहजी भोसले त्यांनी स्वतःचं असं वेगळं एक साम्राज्य निर्माण केलं। सहकारात असेल,
शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल आणि उद्योग व्यवसायामध्ये असेल. प्रचंड संघर्षातून या माणसाने या सगळ्या संस्था उभ्या केल्या आणि इच्छा नसताना सुद्धा कधी कधी म्हणतो आपण की ह्या सगळ्या व्यवस्था टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत, आणि या व्यवस्थेवर हजारो लोकांचं जीवन अवलंबून असतं. या व्यवस्था टिकवण्यासाठी कधी कधी असंघाशी संघ करायला लागतो. तो त्यांनी केला, पण त्याच्या लक्षात आलं की आता असंघाला सोडण्याची वेळ आलेली आहे. उशीर झाला आहे, योग्य वेळ झाले, काळजी नका. उशीर झाला पण आता योग्य वेळ आहे. तेही त्यांनी आज बोलताना सांगितलं की आदरणीय नरसिंहजी भोसले, संत कृपा उद्योग समूहाचे अध्यक्ष विलासराव नलावडे, फलटण गाळेधारक संघर्ष समितीचे अध्यक्ष, ज्यांनी कायम संघर्ष करतात. अन्यायाविरुद्ध लढा उभा करायचा म्हणलं की इकडं वकिलांनी पुढे यायचं. गाळेधारकांच्या अन्याय असो, कारखान्याच्या सभासदांचा अन्याय असो, कारखान्याच्या उत्पादकांच्या अन्याय असो, ज्या ज्या ठिकाणी अडचणी तिथं निकम साहेब उभे राहिलेले असतात. तुम्हाला मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देईन. राज्यात उपस्थित आहेत सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस सन्माननीय जयकुमार शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे, खास करून माझे संधी अधिकारी आहेत, आमचे मित्र जे या भागाच्या विकासासाठी संघर्ष करतात, नोकरीत असतानाही संघर्ष केला, आताही करतात, ते सन्माननीय विश्वासरावजी भोसले, माजी नगरसेवक सुदामाप्पा वांढरे. आता सुदामाप्पांनी प्रचंड संघर्ष केलेला. सुदामाप्पांची मी ते सांगतोय, असंघाशी संघ जेव्हा होतो तेव्हा नुकसान ठरलंच असते. अशा अनेक माणसांचं नुकसान करण्याचं काम इथल्या नेतृत्वाने केलं. ती सगळी माणसं आज आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. काय ही माणसं आपल्याला सोडून चाललेली आहे? काय या तालुक्यामध्ये परिवर्तन होते? काय या तालुक्यातला शेतकरी आपल्याला वैतागलेला आहे? काय या तालुक्यातला युवक आपल्याला वैतागलेला आहे? काय या तालुक्यातला व्यापारी आपल्याला वैतागलेला आहे? काय या शहरातला नागरिक आपल्याला वैतागलेला आहे? याचं कधीतरी आत्मपरीक्षण आपण सगळं केलं पाहिजे. पण आत्मपरीक्षण करणारे राजे कसले? कारण अजूनही त्या साम्राज्याच्या धुंदीतनं ते बाजूला गेलेलेच नाही. त्यांना असं वाटतं की लोकांना अडचणीत आणून, लोकांच्या पाय बांधून, लोकांना त्यांच्या व्यावसायिक अडचणी, त्यांच्या कौटुंबिक अडचणी, सगळ्या अडचणी आणून पोलिसांचा वापर करून, तलाट्यापासून ग्रामसेवकापासून सगळ्यांचा वापर करून या सगळ्या लोकांना आम्ही बांधून ठेवू आणि या सगळ्या लोकांना गुलामगिरीत आपण ठेवू, अशा पद्धतीची भावना सातत्यानं ठेवणारं हे नेतृत्व आपण सगळ्यांनी अनुभवलं. कधी कुणाचं चांगलं झालेलं बघा नाही. तर दिलीप भैयाला तुम्हाला माहिती आहे, या माणसानं कधीही कुणाचं चांगलं झालेलं कधी बघवणार नाही. एखाद्याच्या घरात चांगलं लग्न त्या विचारानं केलं तरी सुद्धा एवढं पैसे आणलं कुठं म्हणून याची चौकशी करणार नाही. राजाला त्या लग्नात मदत करायची असते, पण राजानंच हे लग्न चांगलं झालं म्हणून कशी काळी लावायची असते, ही सगळी प्रवृत्ती आपण सगळेजण गेल्या अनेक वर्षापासून अनुभवतोय. त्यावर सुद्धा बाप्पा आपणही अनुभवलेली आहे. मी काय अधिकच बोलणार नाही, पण या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण अनुभवत आहे. आणि त्याचा हा परिणाम आज बघतोय. त्या गाळेधारक संघर्ष समितीचे सगळे सदस्य, सगळे व्यापारी बांधव, सगळे पत्रकार, नगरसेवक फिरत जातात. आमचा दादा मला आल्या पहिलं म्हणजे आमच्याकडे एकच गुजर होतं, कुठे आता त्याला गुजर म्हणायचं कुठून हेच कळत नाही. आमच्याकडे दिलीप गायकवाड आहे, ते बामदास आहे, ते म्हणतात मी नायकाच आहे. ही तसंच आहे काम. अशी सगळी टीम आपण या ठिकाणी बघतोय. खास करून मी सगळ्या व्यापारी बांधवांना, सगळ्या गाळेधारकांना मनापासून धन्यवाद देईन. शेवटी कोणीतरी क्रांतीची ज्योत पेटवायला लागते
कधीतरी क्रांती करायला लागते. माझं मत कायमचं आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्तीचा दोषी असतो. त्यामुळं आता तुम्ही जो अन्याय आपल्यावर होतोय तो अन्याय सुधारला आणि आपण आता संघर्षाची तयारी गेल्या 2-3 वर्षापासून ठेवली. मला माहिती आहे एकदा दिवाळीला तुम्ही आंदोलन केलं होतं, त्यावेळी मला फोन आले होते की भाऊ या व्यापारी बांधवांचं आंदोलन आहे. पण मी म्हणलं आंदोलनामध्ये मगाशी पवार साहेब बोलले की 10 जण तिकडं आले की 11 जण तिकडं, 11 जण आले की सगळेच तिकडं, अशी जी परिस्थिती घडायची. मी म्हणलं जोपर्यंत सगळ्यांची मानसिकता होत नाही, जोपर्यंत आपण या अन्यायाविरोधात लढण्याची मानसिकता करत नाही, तोपर्यंत या संघर्षाला कधीच यश येत नाही. पण आज ते यश या ठिकाणी आले, आपण सगळेजण बघताय. आणि मी तुम्हाला एक सांगेन, महात्मा गांधीजींचं उदाहरण आपल्या समोर आहे. इंग्रजांना या देशातनं घालवण्याची सर्व ज्या माणसाने उभी केली, त्या माणसाने कधी कुणाच्या कानाखाली मारली नव्हती, कधी लाठी काठी घेऊन आंदोलन केलं नव्हतं, कधी बंदुकीच्या गोळीचं राजकारण आंदोलन कधी केलं नव्हतं. या शांततामय आंदोलनातनं इंग्रजांसारख्या विध्वंसक प्रवृत्तीला देश सोडायला लागला. अशा पद्धतीचं आंदोलन महात्मा गांधीजींनी उभं केलं आणि आपण सगळेजण बघतोय की स्वातंत्र्य देशाला मिळालं. आता हे तर खूपच साधे आहे, पण एवढा भाव केलाय दादा, एवढा भाव केलाय, याच्या एवढा भित्रा गडी मला नाही वाटत त्या महाराष्ट्राच्या पाठीवर कुठला आहे. पण कायम लढाई कुणाची करायची अजिबात स्वतः कधी नाही. पोलीस स्टेशनला सांगायचं, तलाट्याला सांगायचं, ग्रामसेवकाला सांगायचं, कुठं तरी नगरपालिकेच्या सीओला सांगायचं, मार्केट कमिटीच्या सचिवाला सांगायचं, ह्याच्या गाळ्याला कुलूप लाव, त्याच्या गाळ्याला कुलूप लाव, ह्याला नोटीस काढ, त्याला दंडाचं नोटीस काढ, ह्याच्या भाड्यावाले तू म्हणून सांग, याला काय दुसरा भंगार विकास काम करून कुणालाही सोबत ठेवलाय. मला सांगा फलटणमध्ये झालं एखादं विकास काम सांगा का हो आरजी ऑफिस याला म्हणजे त्याला यायला लागलं. आता ऍडिशनल कलेक्टरचं ऑफिस आणलं मंजूर झालं, आता सगळं फलटणात घेऊन येते. मानला काय फलटण नाही बाबा माहिती नाही. मला मान तालुक्यातील लोक म्हणजे एवढेच 50 कुठे काढले बाबा काढले. तो म्हणाय नाही तो माझी गाडी एवढेच 1100 म्हणजे एवढेच 100 होता काय. आरटी ऑफिस असेल, या सगळ्या गोष्टी बघतात विकासाच्या. निरादेवरच्या पाण्याचा विषय असेल, गावाच्या शहराच्या विकासाचा विषय असेल, गावाच्या रस्त्यांचा विषय असेल, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आज का आपल्या शहरामध्ये गावामध्ये होत आहेत हे तर यांनी अगोदर केलं असतं तर कशाला निर्माण झाले. तेव्हा कधी कुणाचं वाईट चिंतून कधी जास्त दिवस हे गणित चालत नाही. मी तुम्हाला सगळ्या व्यापारी बांधवांना सांगेन, बाबांनो, सत्याचं आयुष्य खूप लांब असतं, असत्य जास्त दिवस टिकत नाही. कटकारस्थान जास्त दिवस टिकत नाही. कटकारस्थानचा आनंद, कटकारस्थानाचा आनंद हा तात्पुरता असतो. जो शकुनी मामाला होत होता, दुर्योधनाला पांडवांच्या सोबत लढवून जो शकुनी मामाला आनंद होत होता, तो जास्त काळ नव्हता तर दुर्योधनाचा अंत करणारा असुरी आनंद होता. लक्षात ठेवा, तो असुरी आनंद होता. आणि तो असुरी आनंद अनेकदा जयकुमार गोरेला जेलमध्ये घालायचा प्रयत्न करत असताना, जयकुमार गोरेला अन्याय करत असताना, रणजित त्यांना अन्याय करत असताना, आणि याहीपेक्षा आमच्या सामान्य नागरिकांच्या, गाळेधारकांच्या, व्यापाऱ्यांच्या अन्याय करत असताना कसा माझ्या पुढे वागतोय, कसा आमचं पाय धरतोय, कसा आमच्या गावाला उभा राहतोय, हा जो आनंद होता तो तात्पुरता होता आणि तो आसुरी होता, आसुरी आनंद होता. काळाची चक्र फिरली, सूर्य कधीच एका बाजूला राहत नाही, वगैरे राहत नाही, तो पश्चिमेला मावळतो. आयुष्यभर दुसऱ्याला पोलीस स्टेशनच्या नोटीस पाठवल्या
आयुष्यभर दुसऱ्याला पोलीस स्टेशनची धावण दाखवली. एक दिवस असा आला की आपल्या दारात पोलीस उभे राहिले आणि आपली चौकशी करत असताना आपल्या झालेल्या चेहऱ्यावरचा भाव, आपल्या चेहऱ्यावर असलेला भाव कळाला आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला काय वेदना होता ते कळालं असेल. पण दादा तरी सुद्धा मी आजही सांगतो हे वाचण्याच्या पात्रतेचं नाहीच, पण काय सांगू कुणाचा पाय धरला नाही असा पाय नाही. आज तुमच्या बरोबर झालेला जयकुमार 29 केसेस झाल्या, पण या जयकुमारने कधी मान खाली वाकवली नाही, कुणाच्या दारात कधी गेला नाही, कुणाची माफी कधी मागितली नाही आणि कुणाला मला वाचवा कधी म्हणला नाही. आणि ही एकदा अजून वेळेचे याच्या आधी पाहिजे खाली जाऊ, साहेब मला वाचवा, साहेब मला वाचवा. साहेब म्हणलं काय करायचं, साहेब म्हणलं त्याला माफ करून टाका. मी सांगितलं साहेब त्याला माफ करून टाका. आणि हे जयकुमार गोरेने देवेंद्र फडणवीसने माफ केलंय, नाहीतर जेलमध्येच असता लक्षात. माझं असून यायचं एखाद्या सामान्य घरातलं मुलगा उठतोय, 4 वेळा आमदार होतोय, जिल्हा परिषद सदस्यापासून प्रत्येक वेळी संघर्ष केला. मला सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक वेळेस एक निवडणूक लागली माझ्यावर केस दाखल झाली अशी एक निवडणूक नाही. प्रत्येक वेळी संघर्ष केला, प्रत्येक वेळी यांच्या छातीवर उभा राहून पुन्हा जयकुमार पुन्हा आला. रणजित दादाच्या बाबतीत वेगळा विषय, पण सामान्य कुटुंबातल्या माणसाचं राजकारण समाजकारण करायचं नाही. जो आमचं पाय चालतो, जो आमचं पाय मिळतो ते बारामतीची शिकवण इथपर्यंत आणली आणि आज तुम्ही सगळेजण अनुभवताय. तर ह्या काळाचा महिमा आहे, हा काळाचा महिमा आहे. पूर्वी मी कायम सगळ्यांना समजत होतो, कायम मी जिथं जाईल तिथं उदाहरण देतो. काय देतो की पूर्वी असं असायचं की आचार्य पंचायत पाप केलं की ते नातवाला पंचायत करायचं म्हणून पोटाला याचा कार्यक्रम मागे असायचा. असं नाही पोटाला आलाय, कोण आलाय, आजा पोटाला आलाय, कोण आलाय, पंतू काय कोणत्या पोटाला आलाय. आणि मग पोटाला आलाय त्याचा कार्यक्रम व्हायचा, कारण ते पाप आचार्य केलं ते पंतूने करायचे, नातवाने करायचे, अशा पद्धतीचा पोटाला याचा कार्यक्रम होता. तर आता यमाने नवीन जियार काढलाय. आता यमाने नवीन जियार काढलाय आणि यमाने सांगून टाकले यानं केलेलं पाप फेडण्याशिवाय याला स्मशानभूमीचं तिकीट मिळणार नाही. त्यामुळे तात्या काही होत्या केलेल्या प्रत्येक पापाची फेड झाल्याशिवाय तिकीट मिळणारच नाही. काही करत किती षडयंत्र टाकले, माझ्यावर षडयंत्र टाकले, मंत्री झाल्यावर सोडलं नाही मला, मंत्री झाल्यावर सुद्धा सोडलं नाही. तेव्हा सुद्धा माझं मंत्रीपद जाण्यासाठी पहा दिल्लीच्या मांत्रिकापर्यंत पोहोचला राहतो. याला जमलं नाही, खेळ घालून तेव्हा दिल्लीचा मंत्री पकडला आणि ह्याचं मंत्रीपद घालवायला प्रशासन करायला लागेल. हे षडयंत्र त्या मांत्रिकाच्या माध्यमातून म्हणजे एका बाजूला पोलीस बिलीस बायका सगळं. कोण बायका चालला तो मर्द नसतो का बायकांच्या, बायकाने तुला मर्द करतो ना. अरे लढाई लढा तर मर्दाची लढाई लढा. आपली संस्कृती बायकाचं संरक्षण करणारी आहे. महिलांना फुलं करून मागे लग्नाची संस्कृती आपली नाही. आणि या संस्कृतीत आपण वाढले मोठे झाला. जेव्हा आपण मालवणी राजांचं नाव सांगता काय अधिकार आहे तुम्हाला, त्या मालवणी राजांचा इतिहास बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून बघा, त्यांचं नाव सांगताना तुम्ही असले उद्योग का ही परिस्थिती तुम्ही समजून घ्या. मला अधिक सगळे बोलायचं नाही, मी वेगळं काही सांगणार नाही, पण मी तुम्हाला एवढंच सांगेन आज
राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला माझ्या नेतृत्वानं, माझ्या पक्षानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली. त्याच्यावर संघर्ष करून इथं पोहोचतोय. दादा असेल, आज दादा खासदार असते ना, आज दादा खासदार असते ना, आज देशाचा कॅबिनेट मंत्री असता. या मातीचं नुकसान करण्याचं पाप त्या माणसाने केलं तेव्हा नीतीनं सोडून आज तुम्हाला घरी बसून लक्षात ठेवा. शेख चिली होतात ना, शेख चिली, शेख चिली ना भैया, शेख चिली फांदीवर बसायचं, फांदी तोडायची, ते कार्यक्रम केला कार्यक्रम तो. आणि तेव्हा नियतीनं तुमच्यावर सोड घेतला आणि आज घरी बसलाय आणि आज तडपडताय, आज तडपडताय. काय पाप केलं त्या माणसाने? कारखाना उभा केला, त्याला दर देतोय, या गावाचा भागाचा विकास करतो, इथं रेल्वे करतोय, इथं आरटी ऑफिस आलं पाहिजे म्हणून करतोय, इथं कलेक्टर ऑफिस आलं पाहिजे म्हणून करतोय, इथं एमआयडीसी आली पाहिजे म्हणून करतोय, गावाचा रस्ता झाला पाहिजे म्हणून करतोय, गावची गटर व्यवस्था झाली पाहिजे म्हणून काम संघर्ष करतोय. काय करतो? आणि या संघर्षाच्या वेळी जेव्हा बाकी सोळा पाण्याचा विषय आजपर्यंत आपण बघितला, ते सारखं बोलायची माझी इच्छा आहे. आता पुन्हा पुन्हा सांगायचं काय कारण नाही. 40 वर्ष काय केलं, 20 वर्ष काय केलं, तर सगळं सोडून द्या. तो इतिहास झालाय, आता आम्ही करून टाकतो. आता दादा करून टाकले, निरादेवाचं पाणी करून टाकतो, हे सगळं करून टाकतो. आता आपण कसं खायचं दादा भरून करू, दादा भरून करू. आता कशाला म्हणजे इजलेला दिव्याला वाद लावायची कारण तेव्हा अजिबात आता कारण नाही, कारण वाद आता पाक राग झाली त्या वाटेची. किती त्याला तेल घातलं तरी काय होणार आहे? आता वेगळं तेल घालायची वेळ आली आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती माझी आहे, आता हे सगळं सोडून द्या, जाऊ द्या. त्यांनी पाप केलं, परमेश्वर बघून घेईल. माझी या निमित्ताने एवढी एक विनंती आहे, आता तरी सुधारा, आता तरी सुधारा. नियती एकदा, दोनदा, तीनदा, चारदा माफ करते, बरोबर नाही? किती वेळा? एकदा, दोनदा, तीनदा, 100 चुका वाईट माफ केलं काय? केलं काय 100 चुका? ज्या दिवशी 121 चूक झाली तेव्हा कुठे गेलं गावाला? त्यामुळे माझी विनंती आहे, अजून सुद्धा परमेश्वराच्या रूपानं देवेंद्र फडणवीस आपल्याला पावले म्हणून जेलमध्ये बसायचं वाचलं आहे, म्हणून जेलमध्ये नाही. आता तरी जाणीव ठेवा, आता तरी नीट वागा. आमचं व्यक्तिगत दुश्मनी कोणाशी नाही, व्यक्तिगत राग आमचा कोणाशी नाही. पण माझ्या व्यापारी बांधवांना सांगा, आपण संघर्ष केला, आपल्या संघर्षाला सलाम. आपण जे आंदोलन उभं केलं होतं, 3 दिवस आणि दिवाळीच्या लोकांनी आंदोलन केलं, उघडी बिचारी रस्त्यावर आली तरी सुद्धा दयामाया नाही आली. आणि का? कशासाठी? अरे या देशामध्ये, या राज्यामध्ये या उद्योगधंद्याला चालना मिळाली पाहिजे म्हणून मोदीजी या उद्योग व्यवसायाला मदत करतायत, फडणवीस साहेब मदत करतायत, उद्योजकांच्या मागे जातायत, दावोसला जातायत, तिथून बोलवतायत, सांगतायत की आमच्या गावात या, आम्ही लाईट मोफत देऊ, आमच्या गावात या, आमच्या राज्यात या, आम्ही जमीन मोफत देऊ, आमच्या राज्यात या, आम्ही तुम्हाला सबसिडी देऊ, पण इथे व्यवसाय करा, आमच्या लोकांना या ठिकाणी रोजगार द्या, आमच्या या ठिकाणी व्यवसाय करून आमचा भाग संपन्न करा, अशी भूमिका मांडताय. आणि इथं हे व्यापारी बिचारे धंदा करतायत, संघर्ष करतायत. 2-2, 4-4 माणसं तरी कामाला असतील का नाही बिचाऱ्यांच्याकडे? 2-2, 4-4 माणसं असतील का नाही कामाला? एका गावात किमान 2-5 माणसाचं घर चालत असं, अशा लोकांची घरं व्यवस्था करायचं काय केलं तुम्हाला? भाडेवाढ काय? आणि भाडेवाढ काय करायची असते? किती टक्के करायचे असते? त्यामुळे चिंता करू नका. तुम्हाला सांग, दादा इथं आहे, दादा अजिबात होऊन देणार नाही. काळाला कुलूप लावायचा आता विषय सोडून द्या. वाड्याला बोलून लागेल पण गावाला नाही. अन्याय बिन्याय हा विषय सोडून द्या. मी काय सांगितलं, आम्ही कुणाचे दादाचे कुणाच्या वाटेला जाणार नाही, कुणाचे सामान्य माणसावर अन्याय झाला
तो सोडणार नाही. व्यापाऱ्यांच्या बाबतीतला विषय असेल, ती व्यापारीच नाही, कुणावर सामान्य माणसावर अन्याय झाला तर त्याला सोडणार नाही. आणि उठणारी आणि मागणारी आमच्या अवलाद नाही. आज मंत्री झालो, मला माहिती आहे मी कुठून आलोय, मी कसा आलोय, काय इथे त्यांना संघर्ष केला आहे, कुणी माझ्यासाठी केलंय, कोण माझ्यासाठी लढलंय, या सगळ्याची जाणीव आहे. म्हणून आज सामान्य कार्यकर्ता म्हणून आपण सगळ्यांनी वारीचा विषय घेतला. तुम्ही बघा, याच वारीत पालखीचं दर्शन घेताना गर्दीत तडपडणारा जयकुमार कधीच त्या पालखीच्या पादुकापर्यंत पोहोचला नव्हता. त्या पालखीची सेवा करायची संधी मिळाली, मनोभावे सेवा केली, सगळ्या वारकऱ्यांची दुवा मिळाली. याच्यापेक्षा आनंद काय आनंद असू शकतो. आणि हा विश्वास, हा आनंद, याच्यातला तो आनंद आहे. आज माझ्या नेत्यानं जी जबाबदारी माझ्यामध्ये, त्या नेत्यानं तोंड भरून कौतुक ऐकताना जाणत होतो. आणि कुणाचं कौतुकासाठी केलंय, कुणाच्या कौतुकासाठी केलंय, जी सेवेची संधी आपल्याला मिळाली, ती सेवा केली पाहिजे, भूमिका करून काम केलं. म्हणून आज आपल्याला सगळ्यांना मला एवढंच सांगायचं, दादा आता ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी काम करतो. राज्य तारखेवर आपल्या सोबत आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्या सोबत आहे. आणि आता त्या सरकारमधला ग्रामविकास खात्याचा मंत्री तर तुमच्या घरचा आहे, आता विषय नाही. आणि ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून दादा जन्माला आल्यापासून स्मशानभूमीपर्यंत जायला जे लागतं ते सगळं माझ्या खात्यात मिळतं. तेव्हा कुणाला कुठं पाहिजे तरी मला तेव्हा मी सगळी व्यवस्था करतो, सगळी व्यवस्था करतो. गावागावात चांगलं स्मशानभूमी झालं ही व्यवस्था, आणि गावागावात चांगलं ग्रामपंचायत कार्यालय झालं पाहिजे ही व्यवस्था, गावागावात चांगली मंदिरं वगैरे ही व्यवस्था, गावागावात रस्ते झाले पाहिजे ही व्यवस्था, आणि गावागावातल्या चांगल्या गटर व्यवस्था झाल्या पाहिजे ही व्यवस्था. असं काम आहे की जे माझ्या खात्यात होऊन गावाच्या विकासाचं सगळ्यांच्या बाबतीत काम करेल. सगळ्या मतदारसंघात राज्याच्या बघितलं, राज्यामध्ये सगळ्या आमदारांना आपण 5 ग्रामपंचायती दिल्या आणि फलटणला 17 दिल्या. प्रत्येक आमदाराला 5 कुठे दिला, आम्ही 17 दिल्या. तर काळजी करू नका. फलटणचा जो बॅकलॉग राहिलाय तो सगळ्याच्या सगळा त्याला भरून निघाल, अजिबात चिंता करू नका. त्यामुळं फक्त तुमची जबाबदारी एवढी आहे, आता त्याला पाळगला 25, 30, 35 वर्ष, आता याला पाळखा झाला 15 वर्ष. एवढे एका मूल्यमापन करा, मग ठरवा पुन्हा काय चांगलं काय वाईट काय. अनुभव न घेता नका ठरवून करा, अनुभव न घेता कुणाच्या ऐकण्यावर सांगण्यावर ठरवून नाही होतो. एकदा अनुभव घ्या आणि मग ठरवा कोण चांगला कोण वाईट हे त्यानंतर करतं. माझी इमेज एवढी वाईट केली, एवढी वाईट केली, हा विषय आहे. रजिया शासन म्हणून एक न्याय व्यवस्था करणारं शासन आपण बघितलं, त्याची प्रचंड त्या शासनाची चर्चा झाली. शासक एक सर्वोत्तम शासक म्हणून त्यावेळी बघितलं गेलं. आणि हे कसं ऐकत म्हणजे काय केलं असेल, त्या रजियाच्या चारित्र्यावर शिंपडे उडून तिला बदनाम करण्याचं काम केलं. तेव्हा ही व्यवस्था अशीच असते. जेव्हा हा कसाच आपल्याला ऐकत नाही, हा कसाच आपल्याला थांबत नाही, तेव्हा भैया याचं चारित्र्य खराब केलं पाहिजे. ही भूमिका घेणारी ही सिस्टम घ्या, ती माणसं आहे. तर माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे, बाबांनो पारखा, चांगला वाईट बघा, अनुभव घेतल्याशिवाय त्याच्याबद्दल मत व्यक्त करू नका. म्हणून आज आपण जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाला आम्ही मनापासून आपल्या सगळ्यांचं मनापासून भारतीय जनता पक्षात स्वागत करतो. दादा रोज सत्कार घेतात, पण तुमच्या सत्काराला खास दादाने मला बोलवले, कारण याच्यापेक्षा उत्तम परिवर्तन असूच शकत नाही. म्हणजे इंग्रज शासन परत जायची वेळ जेव्हा आली होती, तेव्हा जी लोकांनी उठाव केला होता तो उठावाचा आहे. त्यामुळे आता अंतिम घटका मोजत असलेलं हे शासन आता त्याला
घरी जाण्याची वेळ आलेली आहे आणि लवकरच ती व्यवस्था आता होईल या अनुषंगाने काम चालू आहे. म्हणून आजच्या दिवशी मी आपल्याला सांगतो, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपलं स्वागत करत असताना एवढंच सांगतो की तुम्हाला कुठलीही अडचण येऊन देणार नाही. आता इथं आहेच, माझी गरज लागणार नाही, पण लागली तरी सुद्धा फक्त 27 मिनिटाच्या अंतरावर मी आहे. फक्त 27 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर अजिबात चिंता करू नका, एवढंच आपल्याला सांगतो. आपल्या सगळ्यांना मनापासून स्वागत करून धन्यवाद देऊन थांबतो. जानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्यालगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क. हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची. चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे, मोबाईल 99 22 64 31 04. स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा. कलेक्टर एने ओपन बंगलो प्लॉट्स, जानुबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये. वैशिष्ट्ये शासन मान्य एने प्लॉटचा भव्य प्रकल्प. फलटण पासून 5 किलोमीटर अंतरावर अंतर्गत 20 ते 30 फुटी रस्ते, मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई, प्रोजेक्ट तार कंपाऊंड, 2000 ते 7000 स्क्वेअर फुटांचे प्लॉट्स, निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयींनी युक्त परिसर. प्रति गुंठा 9.99 लाखापासून पुढे. साइट पत्ता सर्वे नंबर 26 मौजे ठाकुरकी, गोळेगाव गावठाण शेजारी, फलटण. बुकिंग संपर्क विनोद खाडगे, मोबाईल 99 22 64 31 04. फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी. तेव्हा आजच सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्र परिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या. पत्ता हॉटेल जानुबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण. संपर्क मोबाईल 72 1800 1898.